नमस्कार, माझे नाव संजना संदीप किन्नाके. मी इयत्ता 9वी विद्यार्थिनी आहे आणि मी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अहेरीहून आली आहे. तर माझा मॉडेल दाखवतो की दिवस आणि रात्र कसा होतो. सोबतच आपला जो ग्रह आहे पृथ्वी, तर त्याला किती नैसर्गिक उपग्रह आहेत आणि ग्रहण, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसा होतो. तर सर्वप्रथम आपण दिवस रात्रकडे वळूया. तर आपल्याला माहीत आहे की जो सूर्य आहे तो पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो, म्हणजे आपली पृथ्वी अशी फिरते. हे आपण भारतामध्ये राहतो, तर भारताचं एक उदाहरण घेऊन सांगते. हा आता पूर्वेचा भाग आहे, तर पृथ्वी अशी आहे, तर अशी होत आहे, म्हणजे हा जो सूर्याचा जो प्रकाश आहे तो असा येत आहे आणि पश्चिमेकडे मावळत आहे. आता आपल्याला तर माहिती आहे, म्हणजे त्यालाच आपण दिवस म्हणतो. जेव्हा दिवस असतो पृथ्वीकडे, आता एक साईड जो भाग येतो पृथ्वीचा, जिथं सूर्याची किरणे पडतात तिकडे दिवस असतो. आता जो मागचा भाग आहे त्यामध्ये सूर्याची किरणे पोहोचू शकत नाही, त्या कारणाने अंधार असतो आणि त्या अंधारातल्याच भागाला म्हणतो आपण रात्र. तिथे रात्र आहे. तर आता आपल्या उदाहरण घ्या, आता आपण भारतामध्ये आहोत. आता आपला इथं दिवस आहे, तर आपल्या भारताच्या ऑपोजिट साईडला काय आहे ते कॅनडा आणि अमेरिका, म्हणजे त्यामध्ये रात्र आहे. आता आपण आपल्या पृथ्वी एक ग्रह आहे, तर त्या ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत, तर ते आहेत तो फक्त एक, आणि आपण त्या नैसर्गिक उपग्रहाला म्हणतो चंद्र. तर चंद्र जो आहे तो जर आपण उत्तर ध्रुवाकडून बघितला तर तो अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा असा फिरतो जशी, आणि हा चंद्राला पृथ्वीभोवती एक रोटेशन मारायला पूर्ण 27 दिवस लागतात. सोबतच हा जो स्वतःभोवती पण जेव्हा फिरतो तेव्हा पण त्याला जवळपास 27 दिवसच लागतात. आता आपण जाऊ ग्रहणावर. ग्रहण जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी याच्या मधात असतो आणि सूर्याचा प्रकाश इकडे आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, तेव्हा त्यामध्ये अंधार होतो आणि तिथल्या लोकांना सूर्य दिसत नाही. म्हणजेच आपण म्हणतो की तिथं सूर्यग्रहण झाला. आणि हा चंद्र जेव्हा आता पृथ्वी पण फिरते बरं का, असं जेव्हा फिरत येतो आणि जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मधात येतो तेव्हा आपण म्हणतो की चंद्रग्रहण झाला. थँक्यू.